माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट प्रस्तुत या विशेष माहितीपटामध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जिथे आपण आपल्या जगाला चालवणाऱ्या काही अदृश्य शक्तींना उलगडणार आहोत. म्हणजे बघा ना, साध्या उपकरणांपासून ते मोठमोठ्या अजस्त्र मशीन्सपर्यंत ही सगळी ताकद, ही सगळी शक्ती येते तरी कुठून? चला आज याच रहस्याचा छडा लावूया. तर बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण हवेच्या शक्तीबद्दल बोलू. मग बघूया न्यूमॅटिक्सचे फायदे तोटे काय आहेत. त्यानंतर आपण द्रवाच्या अफाट ताकदीकडे वळू आणि हायड्रॉलिक्सची मूलतत्व समजून घेऊ. आणि हो, शेवटी या दोन्हीमध्ये एक थेट सामनाच होईल, हवा विरुद्ध द्रवपदार्थ. बघूया कोण जिंकतं. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला. हवेची शक्ती, एक अशी अदृश्य ताकद जी आपल्या आजूबाजूला खरं तर प्रत्येक क्षणी अस्तित्वात असते. एक साधासा प्रश्न आहे, आपलं श्वास घेणं आणि बसचे ते कर्णकर्कश एअर ब्रेक लागणं, या दोन गोष्टींमध्ये काय साम्य असेल? वाटलं ना जरा विचित्र? थांबा, कारण ह्याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या आजच्या विषयाचा अगदी गाभा आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूमॅटिक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर दाबाखाली असलेल्या हवेच्या गुणधर्मांचा आणि तिच्या वापराचा अभ्यास. आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? हा शब्द आलाय ग्रीक शब्द न्यूमावरून, ज्याचा अर्थच आहे श्वास. आता कळलं का? आपला श्वास आणि बसचा ब्रेक दोन्ही एकाच जबरदस्त तत्वावर काम करतात, दाबावर नियंत्रण. तर या सगळ्या न्यूमॅटिक्सचा पाया आहे दाब किंवा प्रेशर. आता दाब म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. एका विशिष्ट जागेवर किती जोर किंवा बल लावला जातं तो म्हणजे दाब. समजा आपण बोटाने भिंतीवर जोर दिला, बस तोच दाब. याचं एक साधंसं सूत्र पण आहे, बल भागिले क्षेत्रफळ. ओके, आता दाबाचे 3 मुख्य प्रकार आहेत, ते आपण पटकन समजून घेऊया. पहिला येतो वातावरणीय दाब. आपल्या डोक्यावर जी हवेची प्रचंड चादर आहे ना, तिच्या वजनामुळे जो दाब तयार होतो तोच हा. तो आपल्यावर आणि प्रत्येक गोष्टीवर सतत असतो, आपल्याला त्याची जाणीव होत नसली तरी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे गेज दाब. नावावरूनच कळतंय, हा तो दाब आहे जो आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटने किंवा गेजने मोजतो. सोप्या शब्दात सांगायचं तर वातावरणीय दाबाच्या वर किती जास्तीचा दाब आहे हे हा दाखवतो. आपण गाडीच्या टायरमधली हवा चेक करतो ना, तो दाब म्हणजे गेज दाब. आणि तिसरा, शेवटचा प्रकार म्हणजे निरपेक्ष दाब किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर. हा म्हणजे एकूण दाब, म्हणजे वातावरणाचा दाब आणि आपण मोजलेला गेज दाब, या दोघांची साधी बेरीज. हा दाब शून्य दाबाच्या म्हणजे परफेक्ट व्हॅक्यूमच्या तुलनेत मोजला जातो. हे बघा, हे तिन्ही दाब या एका सोप्या फॉर्म्युल्यात मस्त बसतात. वातावरणाचा दाब अधिक गेज दाब बरोबर निरपेक्ष दाब. एकदम सोपं आहे नाही का? आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण याच आधारावर सगळ्या सिस्टीमचं अचूक मोजमाप केलं जातं. ओके, थिअरी बरीच झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. न्यूमॅटिक्सचे फायदे काय आणि तोटे काय, म्हणजे हवेची शक्ती नक्की कधी वापरायची हे आपल्याला कळेल. तर न्यूमॅटिक्स इतकं पॉप्युलर का आहे? कारण याचे फायदे खरंच जबरदस्त आहेत. 1. हवा फुकट आहे आणि सगळीकडे उपलब्ध. 2. सिस्टम खूप फास्ट काम करते, एकदम झटपट. 3. ओव्हरलोड झाल्यास धोका नाही, म्हणजे सिस्टम सेफ आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे याचे पार्ट स्वस्त आणि सोपे असतात, म्हणूनच याला लो कॉस्ट ऑटोमेशनचा राजा म्हटलं जातं. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. न्यूमॅटिक्सलाही काही मर्यादा आहेत. जसं की खूप जास्त जड कामांसाठी ही सिस्टीम उपयोगी नाही. हवा बाहेर पडताना होणारा आवाज तो खूप जास्त असतो. हवेचा एक गुणधर्म आहे, ती कॉम्प्रेस होते. त्यामुळे एकसारखा वेग टिकून ठेवणं जरा कठीण जातं. आणि हो, हवा स्वच्छ ठेवावी लागते. त्यात जर कुठे लिकेज झाला ना, तर मग ही फुकटची हवा चांगलीच महागात पडते. चला आता हवेच्या दुनियेतून बाहेर पडूया आणि द्रवाच्या साम्राज्यात प्रवेश करूया. आता भेटूया न्यूमॅटिक्सच्या एका शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याला, ज्याचं नाव आहे हायड्रॉलिक्स. हायड्रॉलिक्स ही एक अशी सिस्टम आहे जी काम करण्यासाठी द्रवाचा वापर करते, सहसा तेलासारख्या पदार्थाचा. याचं नावही ग्रीक शब्दांवरूनच आलंय. हायड्रा म्हणजे पाणी आणि ऑलिक म्हणजे पाईप. पण न्यूमॅटिक्स आणि हायड्रॉलिक्समधला सगळ्यात मोठा गेम चेंजिंग फरक काय माहितीये? हवा दाबली जाते पण द्रव दाबला जात नाही. आणि हा एकच गुणधर्म सगळं चित्र बदलून टाकतो. आणि या हायड्रॉलिक्सचा आत्मा आहे पास्कलचा नियम. तो काय म्हणतो? एखाद्या बंदिस्त द्रवावर लावलेला दाब त्या द्रवामध्ये सर्व दिशांना सारख्याच प्रमाणात पसरतो. हे वाक्य दिसायला साधं आहे, पण हायड्रॉलिक्सची सगळी ताकद याच एका वाक्यात दडलेली आहे.
पण मग पास्कलचा हा साधा नियम प्रत्यक्षात एवढी अविश्वसनीय ताकद कशी काय निर्माण करतो? चला आता आपण बघूया की कमीत कमी शक्ती वापरून प्रचंड वजन उचलण्याचा हा जादुई खेळ चालतो तरी कसा. या जादूला म्हणतात फोर्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे शक्तीचा गुणाकार. कल्पना करा, एका लहान पिस्टनवर आपण थोडासा जोर लावला. आता द्रव तर दाबला जात नाही, त्यामुळे तोच दाब दुसऱ्या बाजूच्या मोठ्या पिस्टनवर पसरतो आणि तिथे तयार होते एक महाप्रचंड शक्ती. म्हणजे थोडक्यात लहान इनपुट आणि प्रचंड मोठा आउटपुट. आता खरा चमत्कार ऐका. विचार करा, आपण फक्त 10 किलोचा जोर लावलाय, म्हणजे अगदी सहज, आणि समोर चक्क 500 किलोची वस्तू उचलली गेली. हे झालं तब्बल 50 पट शक्तीचा मल्टिप्लिकेशन. ही आहे हायड्रोलिक्सची खरी ताकद. मग हायड्रॉलिक्सचे फायदे काय आहेत? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अफाट ताकद, मोठमोठाली अवाढ्य वजन ही सिस्टम सहज उचलते. दुसरं म्हणजे ही खूप जास्त रिस्पॉन्सिव्ह असते, म्हणजे बटन दाबताच काम सुरू, अजिबात वेळ वाया जात नाही. आणि एक बोनस फायदा म्हणजे यात वापरलेलं तेल लुब्रिकंट आणि कूलंट म्हणजे वंगण आणि शीतलक असं दुहेरी काम करतं, ज्यामुळे सिस्टम सेफ राहते. चला तर मग आता वेळ आली आहे या दोन्ही शक्तींना समोरासमोर आणायची. हवा विरुद्ध द्रव, न्यूमॅटिक्स विरुद्ध हायड्रॉलिक्स. बघूया कोणत्या कामासाठी कोणती ताकद बेस्ट आहे. हा तक्ता बघा, सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. एका बाजूला आहे न्यूमॅटिक्स म्हणजेच हवा. हवा कंप्रेसिबल असल्यामुळे यात वेग जास्त मिळतो, पण ताकद कमी. उदाहरणार्थ डेंटिस्टचं ड्रिल. दुसऱ्या बाजूला आहे हायड्रॉलिक्स म्हणजे द्रव. द्रव इनकम्प्रेसिबल असल्यामुळे इथे ताकद प्रचंड मिळते. उदाहरणार्थ डम्प ट्रक किंवा जेसीबी. तर निवड अगदी सोपी आहे, वेग हवा की ताकद. आणि मग शेवटी प्रश्न हाच राहतो, आपल्याला वेग हवाय की ताकद? आपल्या भविष्याच्या तंत्रज्ञानाला दिशा कोण देणार? हवेचा वेगवान स्पर्श की द्रवाची अफाट शक्ती? या दोन अदृश्य शक्तींच्या निवडीवरच आपल्या उद्याच्या जगाचं चित्र अवलंबून आहे. यावर नक्की विचार करा.